वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागात भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप करत भाजपच्या नेत्या संगीता शिंदे यांनी शिक्षण विभागावर निशाणा साधला आहे। मगरूर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात शिक्षण मंत्र्याकडे तक्रार करण्यात असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे। संगीता शिंदे यांनी आरोप केला आहे की वाशिमच्या माध्यमिक शिक्षण विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण बनला आहे। शिक्षकांच्या किरकोळ कामांसाठीही अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यांनी सांगितले की शालार्थ अडचणीसाठी आवश्यक असलेल्या शिफारस पत्रासाठी शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी शिक्षक भारत टोनसर यांच्याकडून 50,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे। ही मागणी पूर्ण न केल्यामुळे संबंधित शिक्षकाचे काम गेल्या 4 महिन्यापासून प्रलंबित ठेवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत लवकरात लवकर याबाबत शिक्षण मंत्र्याकडे औपचारिक तक्रार करणार असल्याचे संगीता शिंदे यांनी स्पष्ट केले। माध्यमिक विभाग भ्रष्टाचाराचे कुरण झालेले आहे। शिक्षकांकडून क्षुल्लक कारणासाठी शिक्षणाधिकारी पैशाची मागणी करतात। असाच प्रकार विनाअनुदानित शिक्षक भारत टोनचर यांच्यासोबत घडलेला आहे। भारत टोनचर यांना शालार्थ ID साठी शिफारस पत्र पाहिजे होते। त्या शिफारस पत्रासाठी मंगल धुपे या शिक्षणाधिकारी मॅडम यांनी 50,000ची मागणी केली, ती पूर्ण केली नाही म्हणून 4 महिन्यापासून त्यांचं काम तसंच पेंडिंग आहे। काल मी वाशिम जिल्ह्यामध्ये गेली, तिथे मला अनेक शिक्षकांनी ह्याच तक्रारी केल्या। त्यावेळी मी मंगल धुपे या शिक्षणाधिकाऱ्यांना फोन लावला। त्यांची भाषा ही मगरुरीची आणि मुजोर अशी भाषा त्यांनी माझ्यासोबत वापरली। अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे आणि त्यांची चौकशी लागावी यासाठी राज्य शिक्षण मंत्री पंकजी भोयर यांच्याकडे त्वरित मी तक्रार करणार आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।